आज आम्ही मच्छी मार्केटला गेलो तर तिथून हे बोंबील आणि कोलमी घेऊन आलो आहे. तर बोंबील फ्राय करणार आहे. तर आता हे बोंबील आपण धुवून घेतलेत आणि आता हे चेपणीला घालायचे, म्हणजे यातलं पाणी काढून घ्यायचं. तर ते फ्राय चांगले होतात, कुरकुरीत फ्राय होतात आणि त्याला तेल पण लागत नाही जास्त. बघा असे चेपणीला घालायचे आणि याच्यावर काहीतरी तुम्ही असं जड ठेवायचं, म्हणजे त्यातलं पाणी सगळं शोषून घेतं आणि ते क्रिस्पी होतात. आता आपले बोंबील चेपणीला घालून अर्धा एक तास झालेला आहे. आता आपण त्याला फ्राय करण्यासाठी मसाला लावून घेणार आहे. त्याची आता आपण इथे तयारी करून घेतलेली आहे. तर इथे आता आपण हे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. इथे लाल तिखट घेतलेलं आहे, इथे मीठ घेतलेलं आहे आणि इथे हळद आहे आणि हे आपला कोकम आगूळ आहे. आता हे सर्व आपण त्याला बोंबीलला चांगल्या प्रकारे लावायचं आहे आणि 1 तास तरी हे बोंबील मॅरिनेट करून ठेवायचे. कोकम आगूळ नसेल तर तुम्ही लिंबू देखील घालू शकता आणि बोंबीलला असं चांगलं लावून ठेवायचं. आलं लसूणची पेस्ट लावली की बोंबीलला टेस्ट छान येते. बोंबीलला चांगला मसाला लावून घेतलेला आहे. आता हे मॅरिनेट करत 1 तास तरी ठेवायचं आहे, म्हणजे बोंबीलला कशी टेस्ट छान आहे. 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात आता आपण 2 चमचे रवा ॲड करणार आहोत. रवा ॲड केला की कसं मासे जे काही आपण फ्राय करतो ते क्रिस्पी होतात. आता हे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं. बघा आता बोंबील आपले चांगले हे मॅरिनेट झालेले आहेत. हे बघा आपण हे बोंबलाला चांगलं तांदळाचं आणि रव्याचं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण इथे तेल पॅनमध्ये गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण एक एक बोंबील सोडायचे. हे बघा हे असे आपण त्यात बोंबील ठेवायचे. गॅस थोडा असं बारीकच ठेवायचा आणि त्यात हे असे मस्त बोंबील सोडायचे आपल्याला आणि ते छानपैकी फ्राय करून घ्यायचे. आता आपले एक साईडने बोंबील आपण एकदा चेक करायचे आपले फ्राय झाले का आणि मग नंतर असे ते पलटी मारायचे. तेल चांगलं गरम असेल ना तर मग बोंबील खाली शिजत नाही. आपले बोंबील चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत, मस्त कडक आणि कुरकुरीत.